संभाजीनगरच्या आझाद चौकातील फर्निचरच्या दुकानांना भीषण आग लागली आहे। आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सध्या सुरू असल्याची माहिती मिळते आहे। यामध्ये मोठी वित्तहानी झाली असून अनेक दुकानं जळून खाक झालेली आहेत। संभाजीनगरच्या आझाद चौकातल्या फर्निचरच्या दुकानांना आग लागली आहे। 2 तासांपासून ही आग धुमसतीये आणि आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न सध्या सुरू आहेत। सुदैवाने या आगीमध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही, पण वित्तहानी मोठ्या प्रमाणावर झाली आहे। अजूनही आग आटोक्यात आणण्याचे शर्थीचे प्रयत्न अग्निशमन दलाकडून सध्या सुरू आहेत। छत्रपती संभाजीनगरच्या आझाद चौकामध्ये पहाटे 5:15च्या दरम्यान मोठी आग लागली आहे आणि इथे आपण पाहतोय की ही सगळी दुकानं आहेत ती जळून या ठिकाणी खाक झालेली आहेत। सुरुवातीला जी माहिती मिळते त्यानुसार या भागामध्ये आग लागली आणि त्यानंतर ही आग पसरत पुढे गेलेली आपल्याला पाहायला मिळते। आत्तापर्यंत जर आपण पाहिलं तर आत्ता देखील इथे समोर आग धुमसताना आपल्याला पाहायला मिळते। अग्निशामक दलाचे 8 बंब आणि काही टँकर हे आग विझवण्याचे प्रयत्न या ठिकाणी करत आहेत आणि इथे जी आग लागलेली होती ही सगळी दुकानं होती, वेगवेगळी दुकानं होती, खास करून फर्निचरची सगळी दुकानं होती आणि त्यामुळे ही आग शिलगत गेली आणि मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालंय। कुठलीही जीवितहानी झालेली नाही, कोणीही आतमध्ये अडकलेलं नाही, मात्र मोठ्या प्रमाणावरती आगीमध्ये नुकसान झाल्याचं पाहायला मिळतंय। आग अजूनही धुमसत असलेली आपल्याला पाहायला मिळते। अग्निशामक दलाच्या 8 गाड्या या ठिकाणी आग विझवण्याचा प्रयत्न करत आहेत आणि अद्यापही आग या ठिकाणी धुमसत आहे, आग विझवलं जाते। आजूबाजूचे जे रहिवासी एरिया आहे त्यांना तिथून दूर जाण्याच्या सूचना या ठिकाणी करण्यात येतात। कॅमेरामन धनंजय दारुंटेसह मी कृष्णा केंडे, एबीपी माझा, छत्रपति संभाजीनगर। ये नहीं कोई अड़क नहीं है। 5:30 बजे के टाइम पे एक शॉर्ट सर्किट लगा मामूली सा, उसको थोड़ा सा कवर करने के लिए एक आग बहुत ऐसा तूफान के जैसा फैल गई वो। और शुक्र है अल्लाह का कि भाई किसी का जान माल का नुकसान नहीं हुआ। सिर्फ ये नुकसान हुआ, ये प्रॉपर्टी का नुकसान हुआ, जो लकड़ी जो थी उसका नुकसान हुआ। कशाची दुकान होती? ये लकड़ी की दुकानें थी, फर्नीचर की दुकान थी पूरी, यहाँ से वहाँ से टोटल 10 से 12 फर्नीचर की दुकान थी। हम सैरी करके बैठे थे तो 5 बजे बच्चे ने आके बोला ऐसा ऐसा जो है तो यहाँ पर ये आग लग गई। बाद में फिर करे फायर ब्रिगेड को फ़ोन करे तो थोड़ा फायर ब्रिगेड आई लेकिन थोड़ा लेट आई और उसने फिर कोशिश करके वो लोगों ने काबू पाया बेचारों ने। फिर महल्ले के ख़ास तौर से हमारे नौजवान जो महल्ले के बच्चे इन्होंने बहुत मेहनत करे और बहुत मेहनत करके जो है तो इन्होंने भी जो है तो उसकी आग बुझाने के लिए बहुत कोशिश करें। बघ्यांच्या गर्दीसाठी आपण बंदोबस्त लावलेला आहे, बघ्यांची गर्दी हटवतोय। आग अचानक लागलेली आहे, या ठिकाणी सगळे लाकडी दुकानं होते, लाकडी वखार होती, लाकडी फर्निचरची दुकानं आहे। ते तर रात्री अचानक आग लागली, फायर ब्रिगेडच्या गाड्या आणलेल्या आहे, बोलवलेलं आहे, आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करत आहोत। साधारण 95% आग आटोक्यात आलेली आहे, परंतु काही पाठीमागे जुने दुकानं आणि जुने फर्निचर असल्यामुळे आग लोकांना काही सूचना दिल्यात का बाहेर जाण्याच्या? कारण मागे रहिवासी एरिया आहे। लोकांना आपण पीएससी टीमद्वारे आवाहन करतोय की कोणीही इथे जवळ आगीच्या जवळपास राहू नये, बाहेर पाठीमागेच निघून जावे बाबत आवाहन करतो आपण। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।